आमच्याकडे पेट्रोल डिझेलचा 1 महिन्याचा साठा आहे. केरोसिनचा साठा भरपूर आहे. आणि जिथे जिथे आम्हाला काही तक्रार येतात त्या त्या ठिकाणच्या तक्रारी ताबडतोब ऑफिसतर्फे सोडवल्या जातात. त्याच्यासाठी जे काही अधिकारी जे आहेत ते खास नेमलेले आहेत, ते कुठेही अशी टंचाई होऊ नये आणि झालीच तर ताबडतोब त्याच्यावर मार्ग काढला पाहिजे. यासाठी ते IAS ऑफिसर्स आणि त्यांचे सहकारी संपूर्ण एक ऑफिस ठेवलेलं आहे, ते काम करत आहे. त्याच्यामध्ये केरोसिनच्या बाबतीमध्ये मला पुन्हा सांगायचं आहे की केरोसिन आमच्याकडे जवळजवळ 4,500 किलो लिटर आहे. फक्त ती केरोसिन विकणारी जी साखळी जी आहे अनेक वर्षाची होती, ती मध्ये केरोसिन आपण बंद झाल्यामुळे जे आहे ती साखळी तुटलेली आहे आणि त्या व्यवसायातले लोक इतर व्यवसायात गेलेले आहेत. आणि म्हणून आम्ही सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की ज्यांना पाहिजे असेल परवाना त्यांना आम्ही परवाना देतो. ज्यांचे जुने परवाने आहेत ते त्याचं नूतनीकरण करू आणि मुख्य विक्रेता, सबविक्रेता वगैरे जे आहेत, ज्यांना ह्या गोष्टी पाहिजे आहेत त्या विनाविलंब ज्या आहेत परवान्यांच्या गोष्टी, परवानगी देण्याच्या कागदपत्राच्या विनाविलंब जिल्हाधिकाऱ्याकडून आणि आमच्याकडून केल्या जाते. आता ही आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की हा प्रश्न जो आहे हा मुळात जागतिक प्रश्न आहे. हा फक्त आपल्या मुंबईचा, महाराष्ट्राचा किंवा ह्या देशाचा नाही. तर ही जी काही इराण, अमेरिका आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत, होर्मुझची खाडी वगैरे, आणि तिथून सगळ्या जगालाच हा जो आहे हा पुरवठा जो आहे कमी जास्त प्रमाणात होतो. आणि त्यामुळे युरोपपासून तर जपानपर्यंत अक्षरशः अमेरिकेमध्ये सुद्धा त्याचे भाव वाढलेले आहेत डिझेल पेट्रोलचे. तर या अशा रीतीने एक हा जागतिक प्रश्न आहे. तरीसुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवर सन्माननीय मोदी साहेबांनी जे आहे नवीन अनेक देश जे आहेत ते धुंडाळलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपल्याला डिझेल पेट्रोलचं आवक कशी होईल त्यासाठी प्रयत्न करतो. थोडी अडचण जगाची असेल, मोठी अडचण, त्याच्यात थोडी अडचण होऊ शकते, नाही असं नाही. पण मला असं वाटतं की इतर देशांच्या मानाने अतिशय चांगली परिस्थिती आज तरी आपल्या देशामध्ये आहे. तूर तर काही नाही, तूर तर आमच्याकडे आहे. आणि भारत सरकारने जर काही नियमावली पाठवली तर आम्ही ते पाठवू. आणि तुम्हाला मी सांगितलं की PNG गॅस जो आहे, पाईपद्वारे गॅस, जिथे जिथे पाईपलाईन गेलेली आहे तिथे तिथे त्यांनी जून 30च्या अगोदर जे आहे अर्ज करायचा आहे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कंपन्या त्या पाईपलाईनचं काम करत आहेत, गॅस पुरवण्याचं काम करत आहेत, जोडण्यात देण्याचं काम करत आहेत, ते करणार आहेत. जर पाईपलाईन तिथे असताना गेले असताना सुद्धा तुम्ही अर्जसुद्धा नाही केला तर LPGचे सिलेंडर बंद केले जातील, हे मी पहिल्यापासून सांगतो आहे. तुम्ही अर्ज करा, कदाचित काम नाही झालं पण तुमचा अर्ज आहे तिथे, त्यामुळे तुम्हाला ते LPG सिलेंडर मिळत राहील. पण पाईपलाईनचं जाय नंतर काम पूर्ण झाल्यानंतर आपण बंद होईल. पण तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि अर्जसुद्धा नाही केला. तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना सचेत करायचं आहे की तुम्ही अर्ज करा. जिथे जिथे पाईपलाईन्स गेलेल्या आहेत, गॅसच्या पाईपलाईन्स, त्या त्या ठिकाणी 30 जानेवारी 30 जूनच्या अगोदर आणि आपला क्लेम ठेवा.